कामगार कल्याण मंडळातर्फे मोफत स्वयंपाक साहित्य वाटपासाठी आयोजित शिबिरात चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झालाय, तर अनेक महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। नागपुरातील सुरेश भट सभागृहात आयोजित शिबिराचा लाभ घेण्यासाठी हजारो महिलांनी गर्दी केली होती। मात्र यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे हा हृदयद्रावक अपघात घडला। धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर पोलीस विभाग वगळता विभागाचे सर्वच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि नेते घटनास्थळावरून पसार झाले। घटनेनंतर शिबिर रद्द केल्याचं जाहीर करण्यात आलं, तर तात्काळ स्वच्छता करून पुरावे नष्ट करण्यात आले। ये पब्लिक गैंग पे बोर्ड गिर गया पूरा। शनिवारी नागपूरच्या सुरेश भट सभागृहात अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती की मनुबाई राजपूत या 61 वर्षीय महिलेचा गुदमरून मृत्यू झाला। अनेक महिला गंभीर जखमी तर अनेक बेशुद्ध पडल्या। या हजारो महिला कामगार कल्याण मंडळाकडून मोफत दिले जाणारे स्वयंपाकाचे साहित्य घेण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या होत्या। मात्र इथं गर्दी एवढी वाढली की त्यांना सांभाळणं कठीण झालं। महिलांची गर्दी पहाटे 5 पासून सुरू झाली। वेळीच योग्य नियोजन केलं असतं तर मनुबाईंना जीव गमवावा लागला नसता ना, अनेक महिलांना दुखापत होऊन त्यांचा जीव गुदमरला असता। इथं उपस्थित महिलांनी झालेल्या गोंधळाच्या स्थितीची आपबीती सांगितली। आणि हे एवढी पब्लिक एका जागी बोलून घेतली, एक कॅम्प ठेवला। हे जागोजागी केले पाहिजे ना, हे कॅम्प हे गलत केलं आहे ना। हे लोकांचे जीव घ्यायसाठी हे करताय का? हे लालच जे देत आहे, हे जीव घेत आहे ना। लोक अंगावर करून गेले, पण मी सकाळीपासून 10 वाजतापासून आली आहे। अंदरच्या गेटवर गेली आणि एवढे लोक माझ्या अंगावर पडले की मी अंदर गेलीच नाही आणि तिथून उठून वापस येऊन गेली आणि मला एवढं लागलं की माझा हात मुरकाटून गेला तो। या दुर्दैवी घटनेनंतर शिबिर रद्द करण्यात आलं। मोठ्या प्रमाणात गर्दी होईल याची किमान कल्पना आयोजकांना असायला हवी होती। या महिलांसह उपस्थित नागरिकांसाठी पिण्याचे साधे पाणीही नव्हते। गर्दीत अडकलेल्या महिलांशी धक्काबुक्की झाली ती वेगळीच। उघड्यावर पडलेल्या चप्पल, महिलांच्या तुटलेल्या बांगड्या यावरून काय घडलं असेल याचा अंदाज येतो। जेव्हा इथं गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती तेव्हा केवळ पोलीस कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाची जबाबदारी असलेले कामगार मंडळाचे अधिकारी, कर्मचारी, भाजपचे नेते, कार्यकर्ते सगळेच पसार झाले होते। भट सभागृह वातानुकूलित असूनही कार्यक्रम तळमजल्यावर घेण्यात आला। चेंगराचेंगरीनंतर शिबिर रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली। सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी सभागृहात प्रसार माध्यमांना कॅमेरेही सुरू करू देण्यात आले नाही। लेडीजों का भी मेरे तरफ कॉन्ट्रैक्ट है, पर देवेंद्र जी ने जो कार्यक्रम रखा है, बावनकुळे जी ने जो कार्यक्रम रखा है, उनका उद्देश्य जरूर अच्छा था, पर यहाँ पे पब्लिक को देखते हुए, उनके सिस्टम को देखते हुए जो पब्लिक है वो गलत है। जो कार्य उनको करना था, जो सिस्टम उनको बनाना था, वो सिस्टम यहाँ पे देखने को नहीं मिल रहा है। खंडली म्हणजे एक तर आधीच लवकर ओपन केलेलं नाही, दार उघडे, लोक गर्दी जमा केली। इतका वेळ उन्हामध्ये सगळ्यांना उभं ठेवलं आणि दार ओपन केलं तर सगळी लोक धावत गेले, चेंगराचेंगरी झाली सगळी। कडाक्याच्या उन्हात तासनतास महिला उपाशी तहानलेल्या अवस्थेत रांगेत उभ्या होत्या। खरं तर चेंगराचेंगरी झाल्यानंतर आयोजकांकडून आणि जबाबदार व्यक्तींकडून तात्काळ वैद्यकीय मदत मिळायला हवी होती, परंतु तत्परता ही पसार होण्यात आणि घटनेनंतर साफसफाई करण्यात दिसून आली। आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं अशा प्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळेल, पण अशा कार्यक्रमांच्या वेळी सरकार, प्रशासन आणि विभाग, राजकीय पक्ष या सर्वांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन जितेंद्र खापरेसह दिव्येश द्विवेदी, UCN न्यूज, नागपूर।